नमस्कार, मी कविता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण करणार आहोत व्हिडिओ. आजचा व्हिडिओ आहे तर आपण मठात चाललो आहे. तर मठात मी आज घेऊन जाते अनारसेचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे कसे बनवले होते. आणि मी 11 अनारसे घेऊन जाते. आज अधिक महिना आहे. अधिक महिन्याचा खूप शुभ महिना मानला जातो. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये छान असं गोडधोड करायचं असतं. तर मी छान महिना आहे हा आणि खूप चांगला दिवस आहे आजचा गुरुवार. आज मठात आम्ही चाललो आहे. बघूया तिथे गेल्यानंतर गर्दी आहे की नाही. पाऊस पण खूप पडतो आहे बाहेर. तर इच्छा होती माझी आज जाण्याची. आमची सगळ्यांची इच्छा होती. खूप दिवसात चाललं होतं पण पावसामुळे काय जाणं झालं नाही. तर आज चांगला दिवस पण आहे आणि मुलांना पण सुट्टी होते. तर म्हटलं जाऊन यावं, दर्शन घेऊन यावं स्वामीचं. तर चला तुम्हाला पण घेऊन जाते मठात. आमचं इथलं मठ कसं आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी आज नैवेद्य घेऊन जाते अनारशांचा. तर तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. चला. आता मी निघालो आहे स्वामी समर्थ मठात. खूप पाऊस होता तरी पण आम्ही गाडीवर गेलो. काय रिक्षा मिळत नव्हती आणि आम्हाला सगळ्यांना जायचं होतं. तर आम्ही गाडी काढली आणि छत्री घेऊन असं निघालो. तर जास्त लांब नाही आहे, 10-15 मिनटाच्या अंतरावरच आहे मठ. तर छान वाटलं वातावरणात. पावसामध्ये भिजत आम्ही छान मंदिरात जात होतो. आणि छान आजूबाजूचा परिसर खूप सुंदर होता. खूप ग्रीनरी होती सगळीकडे आणि खूप छान वाटत होतं. मिस्टरांना थोडा त्रास झाला गाडी चालवताना, पण आमची एक इच्छा होती ती पूर्ण झाली. आम्हाला मठात जाऊन छानपैकी दर्शन घ्यायचं आहे. मंदिरात किती गर्दी आहे ते आणि गाडी लावायला पण जागा मिळणार की नाही शक्यता कमी आहे. कारण आज गुरुवार आहे. आज खूप गर्दी असेल मंदिरामध्ये. हे बघा आजूबाजूला खूप गाड्या आहेत आणि पार्किंगसाठी थोडंसं हे होणार आहे, प्रॉब्लेम होणार आहे. आतमध्ये गेल्यानंतर गाड्या भरपूर गाड्या आहेत आणि आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. गुरुवार आहे ना. चल 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 चल. खूप गर्दी, भरपूर गर्दी आहे. तुम्ही चप्पल लाईन बघ, बापरे केवढी लाईन आहे आतमध्ये. काय आम्ही पाहिजे 2-3 आहे ना. चिखलसाठी हे टाकलं असेल यांनी. बापरे काय कसं. फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो आणि थोडा पाऊस पण कमी झाला होता. लाईन पण ओलो खूप सगळीकडे चिखल होता. तर पाय सारखे घसरत होते. गर्दीच खूप होती. लाईनमध्ये भरावं लागलं आम्हाला. तर प्रत्येकाने लाईन लागली. तर लाईनमध्ये आम्ही उभं राहिलो. अर्धा तास तरी आम्हाला लागला असेल लाईनमध्ये. हळूहळू पब्लिक वाढत गेली होती. तर आम्ही 7च्या दरम्यान आलो होतो. तर त्यामुळे लवकर नंबर लागला. नंतर मग हळूहळू खूप गर्दी वाढत होती आणि छान आमचं दर्शनसुद्धा व्यवस्थित झालं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आतलं गाभाऱ्यात दिलं, बाहेरून काढलं. सगळी आतमध्ये जास्त जायला म्हणजे फोटो काढायला किंवा व्हिडिओ काढायला मला येते. तर मी बाहेरून काढला आणि छानपैकी मस्त दर्शन झालं. आता मी मठाच्या बाहेर म्हणजे त्याच्या ऑपोजिट साईडला म्हणजे पुढेच महादेवाची पिंड आहे आणि उंबराचं असं झाड आहे. त्या उंबराच्या झाडाची पूजा सगळेजण करत होते आणि छान फेऱ्या वगैरे मारत होते. ते असं म्हणतात की त्या मठा म्हणजे स्वामी समर्थ तिथे त्यांचा वास असतो तिथे. तर असं छान पाऊस पडला ना, दर्शन झालं आणि महादेवाचं पिंडीचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. आतमध्ये तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे ते झाड आहे आणि पुढे त्याच्या
पुढच्या साईडला महादेवाची पिंड आहे. तर खूप छान दर्शन झालं. पाऊस पण बंद झाला होता, पाऊस नव्हता, तर व्यवस्थित दर्शन पण झालं आणि एक मनाची इच्छा पूर्ण झाली की खरंच मनापासून असं वाटत होते जावं. तर आम्ही गेलो, प्रसाद दिला आणि मला प्रसादसुद्धा मिळाला आणि तिथे बाजूला महाप्रसाद पण चालू होता. तर आम्ही महाप्रसादसुद्धा घेतला आणि छान असं मन प्रसन्न वाटलं तिथे गेल्यानंतर आणि खूप छान प्रकारे आमचं दर्शनसुद्धा झालं. स्वामी समर्थांच्या मठात प्रत्येक महिन्याचा पहिला गुरुवार इथे महाप्रसाद असतो नेहमी.